नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती माझी कार्यशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माझे बरेचसे सबस्क्रायबर आहेत, त्यांचे प्रत्येकाचे मला फोन येत होता किंवा काही तुम्ही डॉक्टर असल्यामुळं की फ्रोजन शोल्डर जे आहे, जखडलेले खांदे आहेत, जो पेन्स होतात, त्याबद्दल काही एक्झरसाइज किंवा त्या ट्रीटमेंट असेल तर आम्हाला सांगा. त्यामुळं शेती माझी कार्यशाळा असून सुद्धा मी हा नवीन व्हिडिओ आपल्या माहितीकरता देत आहे. जर आपणाला फ्रोजन शोल्डर असेल किंवा हातामध्ये मुंगे येत असेल तर खालील प्रमाणे जर आपण रेग्युलरली एक्झरसाइज केले तर नक्की फरक पडेल. कारण मी स्वतः फ्रोजन शोल्डरचा पेशंट होतो आणि मला स्वतःलाच फरक पडला. तर चला आपण सुरू करूया. नंबर 1, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक एक्झरसाइज हे 5 पासून सुरू करा किंवा 10 ने सुरू करा. नंबर 2, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नंबर 3, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Number 4, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Number 5, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Number 6, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Again anti-clockwise. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Now number 7. Number 8. तसं सरळ उभं राहा आणि कुठला तरी सपोर्ट घेऊन पेंडुलम मूवमेंट हाताच्या करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Number 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर हाताचे जे काही सूक्ष्म व्यायाम आहेत ना ते आपण करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Number 11, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Number 12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Anti-clockwise. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर आपण या पद्धतीने सकाळी आणि संध्याकाळी जर रेग्युलरली आपण जर एक्झरसाइज केला तर नक्कीच तुम्हाला 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये कम्प्लिटली फ्रोजन शोल्डरपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. आणि
याबरोबरच जर आपल्याला आता कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये गेलात तर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल आणि रोज संध्याकाळी आपण जो दुखरा भाग आहे किंवा जिथं हाताला मुंगे येतात त्याला हलक्या हाताने ते तिळाचं तेलाचं किंवा मोहरीच्या तेलाचं मालिश करा आणि 1 तासानंतर स्वच्छ फडक्याने ते पुसून घ्या. असं नियमित व्यायाम बरोबर रोज संध्याकाळी मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे जर आपण केलं आणि ज्यांना हे असेल हातामध्ये मुंगे येत असतात तर न्यूरोबियन पोर्ट जे आहे ते रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 गोळी किमान 1 महिना 2 महिने 3 महिने घेतली तरी काहीही फरक पडत नाही, कारण ते एक व्हिटॅमिन्स आहे. जर तुमच्या शरीराला असेल तर ते लागेल, नसेल तर लघवीमधून बाहेर निघून जाईल. जर आपणाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.